शिवसेनेचे अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जाणारे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल सर आपल्या सोबत आहेत. खूप खूप अभिनंदन, तुमचं मंत्रिपदाची शपथ घेतली, काय भावना आहे? खरं म्हणजे ज्या विभागाची जबाबदारी मला सरकारकडून मिळेल, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ज्या विभागाची जबाबदारी दिली त्या विभागामध्ये अतिशय उत्तम काम करून, प्रभावी काम करून त्या विभागाच्या मध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्याही आशा अपेक्षा आहे त्या कशा पूर्ण करता येईल त्या विभागामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून, इनोव्हेटिव्ह आयडियाज त्या विभागामध्ये इम्प्लिमेंट करून प्रत्येक जनहिताच्या योजना त्यात राबवून सरकारचा ग्राफ कसं वाढवता येईल त्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. एवढ्या वर्षाचा संघर्ष, पहिल्यांदा मंत्री झाले, रामटेकला न्याय मिळालेला आहे, काय भावना काय आहे? शेवटी अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्षातून मी अनेक वर्ष काम केलं आणि मला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये अधिक जोमाने काम करून, अधिक पक्षाचं काम असेल किंवा त्या विभागाचं काम असेल हे पूर्ण करून जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारीचं किती आपलं परफॉर्मन्स रेशो कसं चांगलं राहील या दृष्टीनेच माझा प्रयत्न राहणार आहे. खातं अपेक्षित आहे, जे खातं दिलं त्या खात्यामध्ये इमानदारीने काम करेल. आपण कुठल्याही बॉलमध्ये बॅटिंग करायला तयार आहोत आणि अभ्यासू आमदार आहात म्हणून तुम्ही अनेक GR रेतीचा निर्णय तुमच्या कार्यकाळात एक क्रांतिकारी निर्णय झाला. विभाग सरकार देईल त्या विभागामध्ये सर्वात जास्त ट्रान्सफॉर्मेशन माझं राहील हे मी या माध्यमातून सांगू इच्छितो. प्रश्न, पालकमंत्रीपद कुठल्या जिल्ह्याचं अपेक्षित? बघा, माणसाच्या अपेक्षा कधी संपत नाही. जे नशिबात असते ते माणसाला मिळत असते आणि जे मिळाले त्यात उत्तम काम करून आपलं स्थान कसं निर्माण करता येईल हा आपला प्रयत्न सदैव असला पाहिजे आणि तो माझा राहणार आहे. धन्यवाद. हे होते आशिष जयस्वाल. राज्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि आपल्या ॲम्बिशन्स बोलून दाखवले. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.